लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाट यांच्या हकालपट्टीची मागणी. रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन. बातमी नाशिक येथून. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन सेना या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमून त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी मंत्री शिरसाट यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांच्या मते दलित आणि आदिवासी समाजाला कायद्याने दिलेल्या संरक्षणाची पायमल्ली करणारे वक्तव्य मंत्री शिरसाट यांनी केले असून त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी सांगितले की अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा SC/ST ऍक्ट हा दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देणारा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याबाबत गैरसमज निर्माण करणारी वक्तव्य केल्यास समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय होऊ शकतो. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सांगितले की अॅट्रॉसिटी कायदा कागदावर प्रभावी असला तरी प्रत्यक्षात अनेकदा जातीयवादी प्रवृत्तींकडून त्याला धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्यांकडूनच या कायद्याबाबत वादग्रस्त विधान होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. दलित आणि आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान रिपब्लिकन सेनेचे राज्य सरकारला इशारा देत सांगितले की मागणीची दखल घेतली नाही तर येत्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. काय सांगाल आंदोलन करत आहात संजय शिरसाट यांच्या विरोधात? संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य सरासर चुकीचं आहे. सरळ कोणाला तरी पाठीशी घालण्याचं काम आणि खापऱ्या महाराजची भूमिका सदर संजय शिरसाट हे निभवत आहे. सदरील कायदा हा केंद्रात झालेला आहे आणि याच्यात जर काही बदल करण्याचे अधिकार हे केंद्राला आहे. परंतु संजय शिरसाट यांनी असं वक्तव्य केलं, यांनी असं सांगितलं की सदर जर आरोपीला जर एखाद्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर त्याला तात्काळ अटक न करता पहिला तर त्याचा तपास होईल आणि नंतर त्याला अटक करण्यात येईल. जर असंच होत असेल तर न्यायव्यवस्थेची गरज काय असं आम्हाला वाटतंय. जर तुम्ही जर त्याला डायरेक्ट आरोपी म्हणून सिद्ध करण्याला डायरेक्ट फाशी देणार आहे का? मला असं वाटतं संजय शिरसाट हे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सर्व करत आहे. आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली, या देशाची परिस्थिती बघितली तर अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून देशामध्ये वर्षाला 57,000च्या आसपास गुन्हे दाखल होतात आणि महाराष्ट्रामध्ये 2700 3,000च्या आसपास गुन्हे दाखल होतात. पण या गुन्ह्यांमध्ये 30% 40% गुन्हे सिद्ध होतात, 60% गुन्हे सिद्ध होत नाही. पण ते सिद्ध न होण्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरती दबाव टाकला जातो, आर्थिक लाभ दिला जातो, साक्षीदारांवर दबाव टाकला जातो आणि हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न होतो. मोठ्या प्रमाणात समाजावरती जे अन्याय होत आहे ते अन्यायापासून दूर ठेवण्यासाठी हा कायदा आहे. त्यामुळे समाज सुरक्षित आहे आणि ते सुरक्षा कवचच काढून घ्यायचं काम संजय शिरसाट करत आहेत. तर माझं आपल्या माध्यमातून संजय शिरसाट यांना सांगणं आहे की जर आपल्याला कोणी सुपारी दिली असेल, आपल्या खापऱ्या महाराजची भूमिका आपण बसत असेल तर आपल्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आपण त्वरित त्या पदाचा राजीनामा द्यावा. आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, तसंच आनंदराज साहेबांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा. ते त्या पदावर राहण्याच्या लायक नाही. त्यांना जर समाजाचं हित कळत नसेल, ज्या समाजाने त्यांना त्या ठिकाणी बसायला पाठवलंय, ज्या समाजाने त्यांना त्या लायक बनवलंय, ज्या बाबासाहेबांनी त्यांना त्या लायक बनवलं, ज्या आरक्षणावर ते निवडून गेले, त्या समाजाचं कवच जर ते फोडायचं काम करत असेल तर अशा माणसाला समाजात राहण्याचा अधिकार नाही. अशा माणसाला समाज वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांचं त्वरित मंत्रिपद काढून घ्यावा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.